नमस्कार. आज आपण 1 किलो कारल्याचं लोणचं पाहणार आहोत. अहो, 1 किलो कारल्याचं लोणचं करायचं म्हणलं की एकदम सोपं. 2-2.5 लिटर पाणी बॉईल करायला ठेवा. त्याच्यामध्ये 1 चमच मीठ टाका आणि कारले असे लांब 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 कापून घ्या आणि बॉईल करायला टाका. अहो, कारली मस्त उकडून घ्यायची. जास्त गिजगोळ नाही करायची, जरा कमी शिजवून घ्यायचे. आणि आता कारल्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि कारल्यांना गार पाण्यामध्ये टाकून द्यायचं. गार पाण्यामध्ये याच्यासाठी की त्याचा अजून कडवटपणा निघून जातो. 1 किलो कारल्याच्या लोणच्यासाठी अर्धा किलो मिरची घ्यायची, मधून स्लाईड करायची चांगली. मस्त असं कारल्याचं लोणचं लागतं. 8 ते 10 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थोडं थोडं करून खाल्लं तरी चालतं. अर्धा किलो मिरचीला आपण स्लाईड करून घेतले, हळद घेतली, मोहरी घेतली, जिरं घेतलं, मीठ घेतलं, 3 लिंबू कापून घेतले आणि नंतर लसूण ठेचून घ्यायचा. ते बॉईल केलेली कारली आहेत 1 किलो. हिंग आहे आपल्याकडे अर्धा चमचा. अहो, कारल्याचं लोणचं हेल्दी. तुम्ही म्हणाल रोज रोज गोड 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 रेसिपी टाकतात. म्हणलं काहीतरी वेगळं टाका. म्हणलं आता गोड खाऊन खूप शुगर वाढली असेल, तर आता आपण मस्त कडवट, आंबट, तुरट अशा रेसिपी पाहू वेगवेगळ्या. मस्त असे कारल्याचं लोणचं एवढं एकदम टेस्टी आहे. याच्यामध्ये काही गूळ नाही, साखर नाही, एकदम भन्नाट लागते. असं तुम्ही खाऊन बघा तर एकदा, कराल तर पाहिजे. आता हे आपण मिरची तळून घेतली, ती मिरची तळलेली कारल्यावर टाकली. तुम्ही म्हणाल हे काय, ह्याच्याकडे काय ताट नव्हतं काय, मिरची कारल्यावर टाकली. अहो, तेल वाया जाते, ते कारल्यामध्ये पडेल की तेवढंच. आता मस्त तेल टाकून घ्यायचं, मोहरी टाकायची. मोहरी असं मस्त तडतडली की मग बाकीची फोडणी टाकायला चालू करायचं. आता जिरा टाकायचा, जिरा टाकला मस्त. आता लसूण टाकायचा, लसूण टाकला की थोडंसं मस्त वास यायला चालू होतो. एकदम टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे. आम्ही हे करा ते करा म्हणले ना तर ते टीचरसारखं वाटते, म्हणून म्हणलं थोडं वेगळं आवाजात बोलून बघावं कसं वाटते रेसिपी, म्हणून ते चेंज केले. आता लसूण टाकला, कढीपत्ता टाकला, तर मस्त वास येतो बघा रेसिपी. असं कडाडून फोडणी बसली की काय मस्त टेस्ट लागते बघ. हा हा हा, मस्तच. आता बघा कसलं ब्राऊन मस्त असं झाले. त्याला आता आपण त्याच्यात हळद आणि हिंग टाकायचं राहिले, तेवढं हळद आणि हिंग टाकू, थोडंसं परतून घेऊ. जास्त जाळायचं पण नाही हो, टेस्ट बिघडून जाते. थोडं कमीच जाळायचं. हे ब्राऊन झालं की बस झालं की आता आता ते काय जास्त मीठ टाकायचं नाही, आधी थोडं कमीच टाकायचं, नंतर टेस्ट बघून मीठ टाकायचं. काय होतं कधी कधी असं होतं की मीठ बका 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 टाकलं आणि टेस्ट बघितलं तर काय एवढं मेहनत करून खरडगोट नाही हो. तसं करायचं, थोडं मीठ टाकायचं, नंतर अजून टाकता येते की बघून. मग बघितलं मीठ आणि टाकलं. आता हे चांगलं परतून घ्यायचं. आता ती 3 लिंबू कापलेली होती ती टाकली. आहो, लई छान लागते. 8 दिवस तुम्ही रोज खाल, भाजी सोडून ह्यालाच खायची वेळ येईल, कारण ते तुम्हाला एवढं आवडेल. एकदा करून तर बघा. आणि मस्त परतून घेतलं. आता ते लिंबू आहेत, ते लिंबूचा रस काय आपोआप थोडी निघणार आहे, त्याला आपण काहीतरी कष्ट घ्यावं लागेल की. आता त्याला चांगलं जरा चमच्याने त्याच्यामध्ये रस जाईल असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ते रस कारल्यामध्ये उतरेल. आता कारल्यामध्ये रस उतरल्यानंतर काय टेस्ट लागते. 8 दिवस तुम्ही तेच खाणार. राहूच रेसिपीला लाईक आणि शेअर आणि कमेंटच करणार.